तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोव्हेंबर 2020 ची प्रश्नपत्रिका आपण बघायला लागलेलो आहोत. प्रश्न पहिला ए मध्ये 1 मार्कासाठी गणित विचारलेले आहे. त्रिकोण एबीसी समरूप आहे. त्रिकोण पी क्यू आर. कोण ए बरोबर आहे 45 अंश, कोण क्यू बरोबर आहे 87 अंश, तर कोण सी बरोबर किती अंश आहे. बघा, ते दोन त्रिकोण समरूप आहेत. तसं समरूप जर असतील तर कोण ए सी कोणता कोण एकरूप आहे पी, बी सी कोणता आहे क्यू, सी सी कोणता आहे आर. आता म्हणून आपल्याला कोण ए चं माप किती दिलेलं आहे. ए बरोबर किती आहे 45 अंश. त्याच्यानंतर बी आणि क्यू काय आहेत एकरूप आहेत. बीसी कोणता कोण एकरूप आहे, क्यू हा कोण एकरूप आहे. मग कोण बी बरोबर किती होईल, क्यू बरोबर जर 87 असेल तर बी बरोबर सुद्धा किती झाली 87 अंश झाली. आता आपल्याला कोण सी विचारलेला आहे. मग तीन कोणाच्या मापाची बेरीज किती अंश असते 180. कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी बरोबर किती अंश आहे 180 अंश. मग आता आपण जर याच्यामध्ये किमती ठेवल्या, एच्या ठिकाणी किती किंमत आहे, एच्या ठिकाणी 45 अधिक बीच्या ठिकाणी 87 अधिक कोण सी बरोबर किती आहे 180 आहे. मग या दोघांची बेरीज करा. इथे लिहितो आता किती आली बेरीज 7 आणि 5 1202, चाला 1 8 आणि 4 12 आणि 13, 132 अधिक कोण सी बरोबर किती आहे 180 आहे. मग कोण सी बरोबर आहे 180 मधून आपण किती काढून टाकले 132 काढून टाकले. मग कोण सी बरोबर किती आलेलं आहे 48 अंश. तर असं आपल्याला 1 मार्काचा गणित हे सर्व आपल्याला रफ मध्ये सोडवायचं आहे आणि कोण सी बरोबर आपल्याला 48 आपल्याला लिहायचं आहे. तर 1 मार्कासाठी हा प्रश्न विचारलेला होता. आता बघा दुसरा प्रश्न काय, बाजूच्या आकृतीत रेख ए बी लंब आहे. कशाला लंब आहे बीसी ला. रेख डीसी लंब आहे. कशाला लंब आहे डीसी बीसी ला लंब आहे. आता एबी बरोबर किती आहे 3 सेमी आहे. त्याच्यानंतर सीडी बरोबर किती आहे 4 सेमी आहे. तर आपल्याला काय विचारलंय, एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेदिले एरिया ऑफ त्रिकोण डीसीबी बरोबर किती आहे. तर आपण लिहिलं एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेदिले एरिया ऑफ त्रिकोण डीसीबी बरोबर आहे. आता समान काय आहे, पाया समान आहे. क्षेत्रफळ कशाच्या प्रमाणामध्ये उंचीच्या प्रमाणात. म्हणजे काय होईल एबी छेदिले सीडी बरोबर किती आहे 3 छेदिले किती आहे 4. याला कारण काय लिहायचंय, समान उंचीचे त्रिकोण. समान उंची नाही सॉरी समान पायाचे त्रिकोण. समान पायाचे त्रिकोण. कारण काय लिहायचं याला आपल्याला समान पायाचे त्रिकोण. पाये काय समान आहे. समान पायांचे त्रिकोण. पाये समान आहेत म्हणून क्षेत्रफळ कशाच्या प्रमाणामध्ये आले उंचीच्या प्रमाणात. याचं उत्तर काय आलं आपल्याला 3 छेदिले 4 हे याचं उत्तर आलेलं आहे. तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा, शेअर करा.